चाललोय आपण आता घरी. रानात लय शांती वाटते ना, घरी जाऊच वाटत नाही. काय करायचं, जायचं येते. आता एका महिन्यामध्ये आपण येतोय रानात राहायला. एकाच महिन्यात भाकरीचं झाड. टणटणी बघायची तुम्हाला मित्रांनो, टणटणीची फुलं. हो का, किती मनमोहक फुलं आहेत. अशी टणटणी किती पण आहे आमच्या इकडं, आमच्या गावाला. व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा मित्रांनो. ओके, तर ही बायकोला गिफ्ट द्यायचं. टणटणीचं फुल बायकोला गिफ्ट. चला, असा रस्ता आहे आमच्या इकडं गावाकडं. आमच्या रानात जायला असा रस्ता आहे. चला, असा हा कॅनल आहे, कॅनल. हा कॅनल आहे, कॅनल. इथं पाणी येतं. असं कॅनल आहे आमचा. गणेश भाऊ आली, चालले. आपण पण चाललोय आता घरी, गावात. झाकाळले जरा. किती वाजल्यात सांगतो तुम्हाला. आता 6:58 झाल्यात. आज काय आपण आराम केला. आज सुट्टी घेतली होती, आज कुठं काय गेलो नाही. आज निवांत होतो. आज आराम केला जरा. उद्या बघू आहे का नाही. कसा आहे ऊस, आणि इकडं झाडच झाड. अलीकडे झाडं, पलीकडे झाडं. पलीकडे म्हणजे हे ऊस आहे, इकडं अलीकडे झाडच आहेत. कडुनिंबाची झाड आहेत बघा सगळी. सैराट झालं. सागवानाचं झाड कसं आलंय बघा. सागवान, सागवान नंबर वन सागवान. इकडे बघा बोरीचं झाड. हे आंबट बोराचं झाड आहे, आंबट बोराचं झाड. आंबट बोर कसं आहे. इकडं काय, इकडं सीताफळ आहे, सीताफळ. इकडं कागदी फुलाचं आहे. आणि शेवगा, केवढा मोठा शेवगा आहे बघा. शेवगा. इकडं केळीची येते झाड. हो का, केळी बघायची होता मला मित्रांनो. हा केळी. ओके, दाखव अजून. हा कसं आहे सिस्टेम. एक झाड पडले पावसामुळे. काय पडले झाड, उन्मळून छटून टाकले. कसा आहे आवाज. टिटवी वराटती बघा. हो का, टिटवी. हो का कशी वराटती. कसा आवाज आहे टिटवीचा. हो का आली. कशी वराटती टिटवी. रानातले पशु पक्षी बघा भेटतात.
आता खास पशु म्हणतोय पशु पक्षी बघण्यासाठी आपल्याला जायचं आहे कोकणात. पुढल्या वर्षी आपला दौरा कोकणात असणार आहे. असं हिंडाय भेटलं पाहिजे, मेलं म्हणजे गेलं आहे का नाही. त्यामुळं हिंडलं पाहिजे आणि लय जास्त हिंडलं पाहिजे कचून, कारण मेलं म्हणजे गेलं आहे का नाही. त्याच्यामुळं हिंडून घ्या, फिरून घ्या, ही सृष्टी बघून घ्या. कारण मेल्यावर सृष्टी दिसत नाही, मेल्यावर भुगा होतो हाडकाचा, आणि भुगा हवेत धुवा होतो, म्हणजे हवेत विरघळून जातो. त्यामुळं ही सृष्टी बघून घ्या, फिरून घ्या. मला तर उलट्या होत्यात, नाहीतर मी लई हिंडलो असतो. मला गाडी लागते मित्रांनो, काय सांगायचं तुम्हाला. त्यामुळं मी जास्त करून बाहेर पडत नाही, नाहीतर मी येड्यागत हिंडलो असतो. येड्यागत म्हणजे लय मारणाचा हिंडलो असतो, काय सांगायचं. तशी घरची पाठवत नाही, तर बायको पाठवत नाही, आणि आई बाप पण पाठवत नाहीत. काय सांगायचं, मी लाडाचा आहे जरा, फक्त म्हणायला लाड आहे माझा. पण असं काही नाही. जग फिरलं पाहिजे, माहिती करून घेतलं पाहिजे, दुनियादारी माहिती झाली पाहिजे. नुसतं घरात बसून काय उपयोग नाही, अनुभव घेतला पाहिजे. घरात बसून पैसे जातात, मग बाहेर जाऊन पैसे गेलेलं काय वाईट आहे. घरात बसून पैसे जातात फुकाटचे फुकाट. मग हिंडलं पाहिजे का नाही मित्रांनो, मारणाचं हिंडलं पाहिजे. पण मी काय करू आता, बघू आता नियोजन केले आपण. रानात शेड मारायचे आपल्याला, रानात शेड मारलं की हिंडायचं आहे कचून, मग कचून हिंडायची. असं रानात घर बांधायचं आहे बारकं आपलं, असं छोटंसं, दोघांपुरतं. आमचा सुखी संसार आहे का नाही. आशीर्वाद द्या तुम्ही आमच्या पुढील वाटचालीस. आता काही दिवसात आपण शेड मारा घेणार आहे. आपलं सगळं साहित्य आणायचं आहे बाबा, की काय पत्र, अँगल, कुठं काय जे लागत असेल, सिमेंट, कुठं काय दगड माती काय असतील ते आणून आपल्याला घर बांधायचे. आता आलो घरी आपल्या. इकडचं पण घर पाडायला लागले आपलं, जुनं आहे बांधकाम, आणि त्याला सिमेंट जरा कमी दर्जाचा आणि वाळू वाड्याची वापरली. त्याच्यामुळे ते काय होतंय, डपल्या निघतात. त्याच्या डपल्या निघल्या किती लिपल्या का नाही, त्या लिपल्या तरी त्या राहत नाहीत, अशी सिस्टम आहे. त्याच्यामुळे का नाही रानातच जायचं राहील. आपलं शेड मारलं डोक्याला, नो टेन्शन, निवांत आहे का नाही. तर कसा वाटला व्हिडिओ सांगा. वातावरण कसं झालं आहे बघा गावातलं. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. कसा वाटला व्हिडिओ सांगा, आणि सबस्क्राईब करा विसरू नका आपल्या नवीन चॅनलला. शिवप्रतीक बाळासाहेब लांडगे @हँडल शिवांश ब्लॉग्स @7777. ओके, चला आलो आपण, जवळ आलो. आता कुठं आलो तर आपण आलो आता पुलाव आलो. चालतं मग, भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. गेली गाडी.